चला, सायन्स मध्ये आपला आज ग्रॅव्हिटेशन मध्ये टॉपिक आहे व्हॅल्यू ऑफ जी. सगळ्यात मेन आहे जी म्हणताना कधीत कमी हे तर लक्षात ठेवा. जी मीन्स व्हॉट? acceleration due to gravity. G means what? Acceleration due to gravity. And formula of G is equals to capital G m upon r square. It is the formula of acceleration due to gravity. Okay, next up, value of G on the surface of earth, above the surface of earth and below the surface of earth. There are three topics. On the surface, first on the surface, second above the surface, and third in the center, otherwise DEPTH, depth of the earth. On the surface of earth, we know that the earth is in the elliptical shape, means oval shape. Earth है अंडाकृति है, means what? Earth is like that. Here we know that this is the pole, equator. Okay. The radius, it is the center. Radius of equator is greater than the radius at the pole. अर्थची रेडियस इक्वेटर वर जास्त आहे आणि पोल वर काय कमी. मीन्स व्हॉट? Radius of equator is greater than radius of pole. Okay, when you say this is the R1 and this is R2, means R1 is greater than R2. अच्छा, मग इथं झालं काय की R1 is greater than R2 and formula was Gm upon R square. Gm upon R square. इथं रेडियस वाढली, इथं रेडियस कमी आहे, मी डिनॉमिनेटर वाढला. डिनॉमिनेटर ज्यावेळेस वाढणार तर याचा आन्सर काय होणार? लहान होणार. डिव्हिजन मध्ये डिनॉमिनेटर इन्क्रीज झाला तर भागाकार काय होत जाते? लहान होते. डिनॉमिनेटर डिक्रीज असेल तर भागाकारचे उत्तर काय येणार? मोठे येणार. हेन्स आता काय आहे, आता तुमच्या बुक मध्ये असं दिलेलं आहे एक टॉपिक. इट्स ओके, गिवन टॉपिक इज व्हेरी गुड. की व्हॅल्यू ऑफ जी at the pole is 9.832 and equator 9.78. अच्छा, 9.832 and here 9.78 means what? Sorry, उल्टा झालं. Here 9.832 and here 9.78 means what? Radius increase, value of G decrease. Radius decrease, value of G increase. Now on the surface of earth, value of G differ from place to place. कि value of G पृथ्वीवर place to place का होते? differ होते, पण it is very negligible differ. म्हणजे हा नगण्य, खूप लहान डिफरन्स आहे. त्याच्यामुळे it cannot be carried. We directly take the value of G is 9.77, otherwise 9.8 on whole earth. अच्छा, इथं जर एका रेडियस काढली, इथं काढली, means what? Value of G differ from place to place, but we take the value of G 9.77 meter per second square or directly 9.8 meter per second square because this difference is very slightly. जर तुम्ही यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर 0.05 किती आहे? 9.832 subtract 9.780 to 13 minus 8 is 0.0. It is means 0.05. It is very negligible value. Hence we take direct value of G on the surface of earth is 9.77, otherwise 9.8.
खूप सोपा टॉपिक होता, ह्याच्या क्वेश्चन येऊ शकतात आणि आलाय तर खूप सोपा एक्सप्लेनेशन साठी. सेकंड, अबाउट द सरफेस ऑफ अर्थ मीन्स व्हॉट? दिस इज अर्थ, दिस इज रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर. आता याला किलोमीटर आणि मीटर मध्ये कन्वर्ट करता येते 6.4 इंटू 10⁶ मीटर. अच्छा, जर आपण एक्झामिन केलं की याच्यावर कुठेतरी इथं एक एरोप्लेन किती किलोमीटर वर? 10 किलोमीटर. मीन्स पृथ्वीच्या वर, अर्थच्या सरफेसच्या वर 10 किलोमीटर वर जर एखादा एरोप्लेन असेल तर टोटल डिस्टन्स बिटवीन एरोप्लेन अँड सेंटर ऑफ अर्थ, याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंत किती आलं? 6410 किलोमीटर. किती आहे? 6410 किलोमीटर. मीन्स दिस रेडियस इज डिफरंट, but 10 kilometer is very small. 10 kilometer means what? Radius of earth is 6400 kilometer is greater than 10 kilometer. It is very negligible. म्हणून काय करतात? डायरेक्ट काय घेतात? ओनली रेडियस ऑफ अर्थ. 10 किलोमीटर इज अ व्हेरी निग्लिजिबल अँड स्मॉल. जेव्हा पृथ्वीच्या रेडियस पेक्षा जर हाईट कमी असेल एखाद्या ऑब्जेक्टची तर इट कॅन नॉट बी कॅरी मोस्टली. पण असं न घेता जर असं घेतलं, इट इज नॉट अनदर एक्झाम्पल की व्हेन इट इज अ आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट, द डिस्टन्स ऑफ हियर टू हियर याचं ग्रेटर दॅन द रेडियस ऑफ अर्थ असेल. म्हणजे 6400 किलोमीटरच्या वर समजा डिस्टन्स असेल आर्टिफिशियल सॅटेलाइटचा 6500 किलोमीटर म्हणजे 6500 किलोमीटर, तर ती रेडियस कॅरी करतात. पण त्याच्यापेक्षा कमी असेल तर इट कॅन नॉट बी कॅरी. आता बुक मध्ये तुम्हाला एक पेज वर दिलेला आहे, पेज नंबर 9 और 10 मे बी, sorry, page number 8, 9. The surface of the earth height is 0, value of g 9.8. Mount Everest height 8.8 kilometer, value of g also 9.8. म्हणजे इथं 10 चं दाखवलं होतं तसं. But maximum height reached by man from the balloon is 36.6 kilometer. 36 किलोमीटर, value of g 9.77. अच्छा, 9.77 means 9.8. The height of typical weather satellite 400 kilometer. अच्छा, 400 kilometer, value of g increased 8.7 degree, 8.7 degrees. Height of communication satellite 35,700, value of g 0.225. म्हणजे what? When your height is increased, आता इथंच बघा, height is increased, then value of g decrease because this radius increase means denominator increase झाला तर या क्वेश्चनचा आन्सर काय होणार? छोटं छोटं. means what? Here value of g different from different places. Here above surface value of g means towards the height. When height is increased, value of g become decrease and decrease. But it is not tends to 0. But here in the center means when you go at the center of earth, value of g become decrease, and at the center of earth value of g become 0. Reason, you go deep side in the earth. तुम्ही अर्थ मध्ये आले म्हणजे थोडक्यात एवढं तर क्लिअर झालं की एवढा पोर्शन कमी झाला, एवढा पोर्शन कमी झाला. फॉर्म्युला ऑफ जी m अपॉन r स्क्वेअर. अच्छा, पोर्शन कमी झाला म्हणजे मास कमी झालं तेवढ्या पोर्शनचं एवढ्या. परत रेडियस एवढी कमी झाली, दोन्ही कमी झालं. असं करत करत जर तुम्ही ऍट द सेंटर आलं तर रेडियस बिकम 0. रेडियस 0. जर कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये डिनॉमिनेटर जर 0 असेल तर टोटल आन्सर इज 0. Means when you go inside the value of g decrease and at the center of earth value of g become 0. When you go at the height value of g also decrease and
ऑन द सरफेस ऑफ अर्थ व्हॅल्यू ऑफ जी डिफर बाय प्लेस टू प्लेस, कमी जास्त होत असते प्लेस टू प्लेस, इक्वेटर टू पोल, पोल टू इक्वेटर, अँड द हाईट ऑल्सो डिक्रीज, बट इन द सेंटर और डेप्थ value of g become decrease and at the center of earth value of g become 0. means value of g हा क्वेश्चन असा येऊ शकते, write the variable and why otherwise variation of value of g at the height and the surface and in the center of earth क्वेश्चन येऊ शकते, म्हणून प्रिफर करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे क्वेश्चन.